महानगरपालिकेच्या 2026-27 आर्थिक वर्षाच्या आणि 2025-26चे सुधारित आणि 26-27 मूळ अंदाजपत्रकात 130 कोटी रुपयांची वाढ करून स्थायी समिती सभापती अनिल मखरे यांनी सर्वसाधारण सभेत महापौर समीर राजूरकर यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला। यावेळी एमआयएम पक्षाच्या वतीने सभापती यांच्यावर आरोप केल्याने काही सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता। महानगरपालिका प्रशासनाकडून स्थायी समिती यांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आलेला मूळ अंदाजपत्रकात जवळपास 130 कोटीची वाढ करत स्थायी समिती सभापती अनिल मखरे यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय बैठकीत महापौर समीर राजूरकर यांच्याकडे सादर केला आहे। स्थायी समिती यांनी तयार केलेला अर्थसंकल्प सादर करण्यासाठी 21 एप्रिल रोजी महापौर यांनी विशेष सभेचं आयोजन केलं होतं। यासाठी सकाळी 11 वाजता सभापती अनिल मखरे आणि सदस्य राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी आणि इतर सदस्य यांनी विशेष सभेत अर्थसंकल्प महापौर यांच्याकडे सादर केलाय। यावेळी एमआयएमचे विरोधी पक्षनेते यांनी अर्थसंकल्प तयार करताना सभापती अनिल मखरे यांनी दुजाभाव करत स्थायी समिती सदस्यांना विश्वासात घेतलं नसल्याने हे बजेट परत स्थायी समितींकडे परत पाठवावे, अन्यथा मी हायकोर्टात जाईल अशा शब्दात महापौरांकडे मागणी केली आहे। या अंदाजपत्रकात सर्व शहरातील विकास कामे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागणार असून विरोधक विकास कामाच्या मुद्द्यावर बोलत नसून फक्त राजकारण करत असल्याचं सभापती अनिल मखरे यांनी सांगितलंय। विश्वासात घेतलं नाही असं त्यांनी आरोप केला। ते खोटा आरोप आहे त्यांचा, मी मान्य करत नाही। सगळ्यांना विश्वासात घेऊन ते बजेट तयार केलेलं आहे। आमच्याकडे 16 पैकी 12 सदस्य बहुमत होतं आमच्याकडे, पण त्यांना मी सन्मान करून त्यांना सांगितलं, त्यांना सगळं माहीत आहे, बजेट बुक वगैरे सगळं माहीत होतं। त्यांनी त्याशी मला अधिकार दिले, आज बजेट बुक दिली त्यांना मी। विरोधकांकडून फक्त विरोध भासवण्याचा प्रयत्न होत आहे का? बिलकुल बरोबर, त्यांना काहीच नाही, विकास नाही करायचा, त्यांना विरोध करायचा। औरंगाबादचा संभाजीनगर कसा झाला, औरंगाबादचा संभाजी पेठ कसा झाला, हे दुसरा विषय काहीच नाही। विकासाबद्दल बोला ना, मी पैसे देतो त्यांना। आज त्यांना 5 लाख रुपये मी दिले, 5 लाख सच्च निधी दिली, 10 लाख आणि 25 लाख रुपये प्रशासनाने दिले, 35 लाख भेटले ना त्यांना। ते तर खर्च करा। तुम्ही कामच नाही करणार, फक्त भांडणं करणार, ओरडाओरडी करणार, तर त्यांना पैसे कशाला देऊ मी? बाकी सगळ्याला 50-50, 55-55 लाख रुपये दिले, 80 लाख रुपये आम्ही। असं नाही, ते काम केलं तर स्वागत त्यांचं। 100% विकासित आहे। शहराचा विकास कसा होईल, शहरातली सगळी शहर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर स्वच्छ कसं होईल, चौका चौकात साफसफाई आणि सुंदर कसं होईल, इतकं माझ्या डोक्यात आहे। रस्ते, ड्रेनेज, शहर शोभीकरण, लाईट, लिफ्ट पार्किंग, ई टॉयलेट असे शहरातले पूर्ण कामं करणार आहे। सगळ्यांना 50-50 लाख रुपये दिले, 75 लाख रुपये दिले, 80 लाख रुपये, 50 लाख रुपये मी दिले, 25 लाख रुपये प्रशासनाने दिली आणि 5 लाख स्वच्छ निधी दिले, 80 लाख रुपये एक नगरसेवकाला, एक प्रभागात 3 कोटी 20 लाख रुपये दिले।